रशियाची शासन यंत्रणा आणि त्या व्यक्तीचं नाव पुतीन. आज या देशामध्ये मोदींच्या रूपानं नवीन पुतीन तयार होतं का काय ही चिंता या देशाच्या जनतेला आहे. आणि म्हणूनच सातत्याने अनेक लोक बोलतात की या देशाच्या संसदीय लोकशाही संकटात जाईल असं चित्र दिसतं. आणि ते मी मानतो असं नाही. हेगडे नावाचे एक मंत्री, केंद्र सरकारचे मंत्री, बंगलोरचे, त्यांनी बंगलोरमध्ये भाषण केलं की हा देश ज्या पद्धतीनं मोदींना चालवायचा आहे ते जर चालवायचा अधिकार त्यांना द्यायचा असेल तर घटना बदलली पाहिजे, घटना बदलली पाहिजे. ज्योतिर्विद्या नावाचा खासदार राजस्थानमध्ये भाजपच्या जाहीरपणानं मागणी करतात की या देशाची घटना बदलायची आवश्यकता आहे आणि त्यासाठी मोदींना अधिकार द्या. उत्तर प्रदेशमध्ये लल्लू सिंह नावाचा भाजपचा खासदार आहे, जाहीरपणाने सांगतात की मोदींच्या हात बळकट करायचे असेल तर या घटनेत दुरुस्ती करण्याची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक फार मोठं योगदान या देशासाठी करून ठेवलं आणि ते म्हणजे संविधान. तुम्ही देशाच्या आजूबाजूची स्थिती बघा. पाकिस्तानमध्ये आपण पाहिलं की तिथे एकदा लष्करशाही होती, श्रीलंकेमध्ये लष्करशाही होती, बांगलादेशमध्ये लष्करशाही होती, नेपाळमध्ये हुकुमशाही होती. भारताच्या आजूबाजूला कधीकधी आपण ही हुकुमशाही पाहिलेली आहे आणि ती भारतात यायची नसेल तर हे संविधान मजबूत केलं पाहिजे. त्या संविधानावर कुणी हात ठेवत असेल, कुणी धक्का देत असेल, त्याच्यात बदलाव करण्याचा विचार करत असेल तर या देशाचं प्रचंड नुकसान होईल. आणि ती स्थिती येऊन द्यायची नसेल तर संविधानाला आज या राजवटीच्याकडून एक संकट येण्याची शक्यता आहे. याची नोंद घेऊन आपण त्या प्रवृत्तीला खऱ्यासारखं बाजूला ठेवणं हे काम उद्याच्या निवडणूक करायचे आणि ते करण्याच्यासाठी एकत्र यायचं काम केलं. काही लोक मला विचारतात तुम्ही सगळे एकत्र, तुम्ही यापुढे एकमेकाच्या विरुद्ध लढलो? म्हणजे हो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका विचाराने अनेक वर्षापासून काम करतो. आम्हा सगळ्यांची विचारधारा ही गांधी नेहरूंची विचारधारा आणि त्या विचारधारेने आम्ही काम करतो.